नमस्कार. www.tanajisomunshi.blogspot.in वरील ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमध्ये जे यूट्यूब नावाचं फीचर किंवा ॲप असतं त्या ॲपची माहिती आणि त्या ॲपची सेटिंग कशी करावी किंवा हे यूट्यूबचं चॅनल कशाप्रकारे आपण वापरू शकतो हे या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या व्हिडिओ म्हटलं की यूट्यूब अशा प्रकारचा काळ तयार झालेला आहे. कारण यूट्यूबवरती आपण कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकतो, स्वतःचे व्हिडिओ, किंवा आपल्याला जर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील, माहिती हवी असेल तर ती माहिती आपण यूट्यूबवरती जाऊन सर्च करून पाहू शकतो, बघू शकतो. तर अशा प्रकारे यूट्यूब हे आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं सर्च इंजिन व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तयार झालेलं आहे. असं म्हटलं जातं की 1 तासामध्ये जितके व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होतात तितके व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर कमीत कमी 10 वर्षे लागतील असं सांगितलं जातं. तर या यूट्यूबवरती अशा प्रकारे असंख्य अशा व्हिडिओचा खजिना दररोजच्या दररोज उपलब्ध होत असतो. तर आता हा जो खजिना आहे हा खजिना बऱ्याच वेळेला आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला देत असतो. आता ही यूट्यूबवरची माहिती बघत असताना बऱ्याच वेळेला काही अनावश्यक गोष्टी आपल्या यूट्यूबवरती दिसत असतात. अनावश्यक गोष्टी टाळणे, तसेच काही वेगळ्या प्रकारची सेटिंग आपल्याला या यूट्यूबवरती करता येईल की जेणेकरून आपल्याला यूट्यूब कमीत कमी वेळेत चांगली प्रकारची माहिती देऊ शकेल. मित्रांनो, त्या अगोदर एक आपणास विनंती आहे, यूट्यूब वापरत असताना या ठिकाणी सर्चमध्ये जाऊन तानाजी सोमुंशी असं सर्च करा आणि या ठिकाणी आलेल्या आयकॉनपैकी माय मराठी टेक स्कूल जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी सबस्क्राईब नावाचं लाल कलरमध्ये जे बटन असतं या बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब असं करा आणि पुढची घंटी जी आहे तिला पण क्लिक करून ठेवा, जेणेकरून आमच्या अशाच प्रकारचे असंख्य असे व्हिडिओ यूट्यूबवरती आता अपलोड होत आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला कधीही पाहता येतील, यूट्यूब ओपन केल्यानंतर ते आपल्याला दिसत राहतील. तर बघा मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत यूट्यूबची सेटिंग कशाप्रकारे सेट करता येईल किंवा कशाप्रकारे आपण सेट करू शकतो. पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूयात, होममध्ये तुम्ही जे काही व्हिडिओ पाहत असता किंवा सबस्क्रिप्शन करतो किंवा आपण जे काही माहिती यूट्यूबवरती सर्च करतो त्या अनुषंगानं या ठिकाणी यूट्यूबची जी माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली असते. या ठिकाणचं होम बटन, त्याच्यानंतर पुढचं जे बटन असतं ते सबस्क्रिप्शनचं बटन असतं. या ठिकाणी सबस्क्रिप्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती या बटनामध्ये दिली जाते. त्यानंतर शेवटचं जे बटन असतं मित्रांनो या ठिकाणी हे लॉग इनचं बटन आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊन जर तुम्ही लॉग इन नसाल यूट्यूबवरती तर इथे जाऊन तुम्ही लॉग इन होऊ शकता. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जास्त अकाउंट असतील, समजा माझ्याकडे आता 3 ते 4 अकाउंट आहे, तर तुम्हाला जे अकाउंट पाहिजे त्या अकाउंटमधून तुम्ही लॉग इन होऊ शकता. जे अकाउंटला मला आवश्यक वाटतं त्या अकाउंटला मी या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे. यानंतर तुमच्या या ठिकाणी नोटिफिकेशनसुद्धा दिसतात. जर तुम्ही काही नोटिफिकेशन यूट्यूबवरती लोड केलेले असतील, अपलोड केलेले व्हिडिओ असतील तर त्याची नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. सोबतच तुमचे जे काही व्हिडिओ आहेत ते माय व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला दिसतील. ऑफलाईन व्हिडिओ जर तुम्ही सेव्ह केलेले असेल तर ते पण व्हिडिओ या ठिकाणी दिसत राहतील. यासोबतच तुम्ही बघाल की या ठिकाणी एक कॅमेराचं बटन दिसते मला बाजूला शूटिंगचं. हे बटन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी येऊन डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता. बरेचसे मित्र आम्हाला विचारत असतात की व्हिडिओचे एखादं चॅनल कसं निर्माण करायचं यूट्यूबवरती. मित्रांनो, चॅनल निर्माण करणं म्हणजे कोणतीही वेगळी गोष्ट नाही. या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊयात, ज्यावेळी तुम्ही या कोपऱ्यामध्ये इकडे येता यावेळेला जर तुम्ही साइन इन नसाल तर साइन इन करून घ्या. साइन इन करून घेतल्यानंतर बघा या ठिकाणी मी आता साइन इन आहे. वेगवेगळ्या अकाउंटपैकी मी माय मराठी स्कूल नावाच्या अकाउंटनं साइन इन आहे सध्या. तर हेच माझं चॅनल झालं. तुमचं जे काही नाव ईमेल आय डीचं असतं त्याच नावानं या ठिकाणी तुमचं हे चॅनल निर्माण झालेलं असतं. जर तुमच्या ईमेल आय डीला तुमचं नाव दिलेलं असेल तर तेच चॅनलचं नाव या ठिकाणी होईल. जर ते तुम्हाला बदलून घ्यायचं असेल तर आपण त्याला गुगल प्लसच्या प्रोफाईलला जाऊन बदलून घेऊ शकतो किंवा या ठिकाणी तुम्ही येऊन यूट्यूबची जी सेटिंग आहे सेटिंगमधून तुम्ही नंतर बदलून घेऊ शकतात. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत यूट्यूबची सेटिंग चांगल्या प्रकारे कशी सेव्ह करून घ्यायची. त्यासाठी यूट्यूबच्या वरच्या बाजूला जे 3 बटन आहेत या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी दिलेलं आहे पहिलं बटन आहे ते म्हणजे सेटिंगला क्लिक करा. आता बघा या ठिकाणी सेटिंगमध्ये गेल्यानंतर काय काय दिसतं आपल्याला. पहिली सेटिंग आहे जनरल सेटिंगमध्ये आपण काय काय सेटिंग करू शकतो. बघा या ठिकाणी काय दिले, पहिल्यांदा लिमिट मोबाईल डाटा युजेस अशा प्रकारे दिलेलं आहे. जर तुमच्याकडे वायफाय उपलब्ध असेल तर तुम्ही जर हे बटन ऑन केलात, ज्या वेळेला वायफाय सुरू होईल त्याच वेळेला फक्त HD व्हिडिओ तुमचे प्ले होतील. जर तुमच्याकडे वायफाय उपलब्ध नसेल तर त्यावेळेला हे व्हिडिओ तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने दिसतील. आता माझा सल्ला असेल तर तुमच्याकडं जास्तीचा डाटा उपलब्ध असेल तर तुम्ही हे बटन ऑन करू नका. जर तुम्ही
डाटा खूप कमी वापरत असाल किंवा यूट्यूब तुम्ही जास्त वापरत असाल तर तुम्ही हे बटन ऑन करायला काय हरकत नाही. यानंतर दुसरं या ठिकाणी दिलेला ऑप्शन आहे डबल टॅप टू सीक. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डबल टॅप करता, एखादी जर फाईल अपलोड व्हायला वेळ लागत असेल तर त्यावेळेला जर तुम्ही डबल टॅप केला तर ती फाईल ऑटोमॅटिक लोड व्हायचं थांबेल. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ॲटो प्ले. ॲटो प्ले म्हणजे जर तुम्ही ह्या बटनाला ऑन केला तर एखादा व्हिडिओ तुम्ही बघत असता, तो व्हिडिओ जर संपला असेल तर पुढचा व्हिडिओ आपोआप या ठिकाणी प्ले होऊन जातो. शक्यतो हे बटन ॲटो प्लेचं ऑन ठेवू नका. एखादा व्हिडिओ झाला की दुसरा व्हिडिओ आपोआप या ठिकाणी सुरू होईल त्यामुळे. त्यानंतर अपलोड्स आहे. अपलोड्समध्ये बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करता, ते व्हिडिओ अपलोड करताना कधी अपलोड होत नाही. त्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला दिसेल. काय होते बघा, अपलोड करत असताना या बटनामध्ये ओनली व्हेन ऑन वायफाय ऑन एनी नेटवर्क, जर तुम्ही या ठिकाणी पहिल्या बटनाला क्लिक केलात अपलोड करताना ओनली व्हेन ऑन वायफाय, जर तुम्ही वायफायवरती नसाल तर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो यूट्यूबवरती अपलोड होणार नाही. त्यामुळे शक्यतोवर ऑन एनी नेटवर्क म्हणजे मोबाईलचा डाटा असेल किंवा वायफाय सुरू असेल त्यावेळेला आपला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचं सुरू ठेवा किंवा सुरू असू द्या. त्यानंतर आहे कंटेंट लोकेशन. या ठिकाणी आपण लोकेशन आपल्या मर्जीनुसार बदलू शकतो. यानंतर दुसरं मोड आहे रिस्ट्रिक्टेड मोड. जर तुमचा मोबाईल किंवा यूट्यूब दुसरं कोणी हाताळत असेल, लहान मुलं घेत असतील तर अशा वेळेला हे रिस्ट्रिक्टेड मोड ऑन केलेलं चांगलं असतं, जेणेकरून काही अडल्ट कंटेंट या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीत. यानंतर खालचं जे आहे ते इनेबल स्टॅट्स फॉर नर्ड, हे इंजिनियर लोकांसाठी असतं यूट्यूबच्या, जेणेकरून त्यांना त्यावेळेशी यूट्यूबचे जे काही व्हिडिओ प्ले होताना त्याचे जे काही स्टॅटिस्टिक असतात ते या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर आपण बॅक जाऊयात आणि ऑफलाईन म्हणून एक या ठिकाणी सेटिंग येते. तर हे ऑफलाईन सेटिंगमध्ये आहेत. या शक्यतो आपण ऑफलाईनमध्ये यूट्यूब वापरत नाही त्यामुळे या सेटिंगची आपल्याला गरज कधी पडणार नाही. यानंतर हिस्ट्री आणि प्रायव्हसी आहे. जर तुम्हाला हिस्ट्री आपण काय काय सर्च केले हे ठेवायचं नसेल तर क्लिअर हिस्ट्री करून टाका आणि या ठिकाणी वॉच क्लिअर हिस्ट्री आणि क्लिअर सर्च हिस्ट्री दोन्ही करून टाका. आणि जर तुम्ही सर्च केलेली हिस्ट्री किंवा वॉच केलेली हिस्ट्री सेव्ह ठेवायची नसेल तर या ठिकाणी त्याला पॉज करून ठेवा. सध्या ऑन केलेला आहे, अशा प्रकारे या ठिकाणी पॉज केलेला आहे. त्यानंतर खालच्या बाजूला तर नोटिफिकेशनला ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ नवीन तुम्ही सबस्क्रिप्शन केलेले येतात त्यावेळेला तुम्हाला ते नोटिफिकेशन पाहिजे असतील तर या ठिकाणी सगळी तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवू शकता. यानंतर आपल्याला अशा प्रकारची सेटिंग या यूट्यूबवरती करता येते. तर बघा मित्रांनो, यासोबतच आपल्याला आणखीन बरीचशी माहिती यूट्यूबवरती या ठिकाणी मिळत असते. हवे ते व्हिडिओ आपण यूट्यूबवरती येऊन कधी या ठिकाणी बघू शकतो. यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला जाऊन यूट्यूबमध्ये जर शोध घेतलात, सर्च केलात, जे तुम्हाला हवं आहे ते सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल. खूप जुन्या काळापासूनची माहितीसुद्धा यूट्यूबवरती जतन केलेली आहे आणि यूट्यूबच्या सहाय्यानं जर तुम्ही चॅनल निर्माण करत असाल, व्हिडिओ अपलोड करत असाल तर त्यासाठी ही सगळी माहिती असणं आपल्याला आजच्या काळामध्ये आवश्यक आहे. इतर अशाच आणखीन माहितीसह परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.